या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत सारणीचा एक परिचय बघणार आहोत। म्हणजे आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते आहे 60,229 ही संख्या लिहिण्यासाठी स्थानिक किंमत सारणीचा वापर करा। आणि इथे आपल्याला स्थानिक किंमत सारणीतील प्रत्येक चौकटीत एक अंकी संख्या लिहा हे सुद्धा दिलेलं आहे। आणि इथे खाली आपल्याला स्थानिक किंमत सारणी अशा प्रकारे दिलेली आहे। तर मी इथे सोडवण्याच्या आधी तुम्हाला जर हा व्हिडिओ पॉज करून हे सोडवून बघायचे असेल तर तुम्ही जरूर करून बघा। तर मी आता इथे हे सोडवायला सुरुवात करतो। तर इथे आपल्याकडे 60,229 ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे आणि म्हणून आपण स्थानिक किंमत सारणीमध्ये 9 हा अंक एकक या ठिकाणी लिहितो आणि आपल्याला एकक स्थानी 9 हा अंक अशा प्रकारे लिहायचा आहे। आता याच्या पुढे इथे दशक स्थानी 2 हा अंक आहे आणि आपल्याला हा 2 अंक इथे सुद्धा दशक स्थानी अशा प्रकारे लिहायचा आहे। त्यानंतर इथला हा 2 हा शतक स्थानचा 2 आहे, म्हणजेच एकक, दशक आणि शतक। तर हा 2 हा शतक स्थानचा 2 आहे आणि त्याची स्थानिक किंमत ही 2 गुणिले 100 बरोबर 200 इतकी आहे आणि म्हणून तो शतक स्थानी आपण इथे अशा प्रकारे लिहायचा आहे। आता यापुढे आपल्याकडे 0 हा 1000 या स्थानी आहे आणि म्हणून शून्याला आपण स्थानिक किंमत सारणीमध्ये 1000 या स्थानी जशाच्या तसे लिहू। आणि यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याकडे 6 हा अंक 10,000 या स्थानी आहे आणि तो स्थानिक किंमत सारणीमध्ये आपण इथे 10,000 या स्थानी लिहू आणि त्याची स्थानिक किंमत किती आहे तर 6 10,000 म्हणजेच 60,000 इतकी। आणि आपण या संख्येला कशा प्रकारे वाचतो तर ते म्हणजे 60,229।